खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आम्ही खबरदारमध्ये मुंबई ते अंडरवर्ल्ड हा भाग सुरू केलेला आहे आणि या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत मुंबईमध्ये मराठी डॉन म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या रमा नाईकची काळी कहाणी। मुंबईच्या गुन्हेगारी जगतात बाबू रेशीम आणि रमा नाईक यांनीही बराच काळ गाजवला। त्यातल्या रमा नाईकचा काळा इतिहास विसरून चालणार नाही। बाबू रेशीमचा लॉकअपमध्ये गेम करणाऱ्या विजय उटकर आणि महेश सुवर्णा यांना दादरमधल्या हॉटेल पार्क वे मध्ये पोलिसांनी चकमकीत ठार केलं। बाबू रेशीम नंतर त्यांच्या टोळीची संपूर्ण सूत्र रमा नाईककडे आली आणि त्यानंतर सुरू झाला बाबू रेशीमच्या हत्येचा सुडाचा प्रवास। 30 मार्च 1987 गमाडिया रोड, वेलिंग्टन परिसर। रमा नाईकनं महेश ढोलकियाला उडवलं आणि अंडरवर्ल्डमध्ये रमा नाईकचा दबदबा निर्माण झाला। भायखळ्याची रमाची गँग चांगलीच फॉर्मात आली। 1986चा काळ गाजला तो गँग वॉरनच। याच दरम्यान दाऊदनं दुबई गाठली आणि तिथूनच तो सूत्र हलवायला लागला। मध्य मुंबईमध्ये रमाची चलती सुरू झाली। याच काळात खंडणी, खून अशा गुन्ह्यांनी मुंबई हादरली। पण याच दरम्यान दाऊद आणि रमा नाईकमध्ये ठिणगी पडली। याला निमित्त ठरले ते जमिनीच्या वादाचं। पटेल नावाच्या एका बिल्डरनं विरारमध्ये एक भूखंड विकत घेतला, पण त्याला विरारच्या भाई ठाकूरनं बांधकाम करायला विरोध केला। त्यावर पटेलनं मदतीसाठी रमाकडे धाव घेतली आणि हा वाद थेट पोहोचला तो दाऊदच्या दरबारात। दाऊदनं भाई ठाकूर, जोगेश्वरीचा शरद शेट्टी आणि रमाला दुबईला बोलवून घेतलं। मात्र झालं भलतंच। दाऊदनं भाई ठाकूर आणि शरद शेट्टीच्या बाजूनं निकाल लावला। या निकालानं रमा कमालीचा भडकला आणि त्यानं थेट दाऊद विरोधात बंडच पुकारलं आणि रमा नाईक दाऊदपासून वेगळा झाला। त्यानं स्वतःची टोळी काढली। कांजूरचा अशोक जोशी आणि दगडी चाळीतल्या अरुण गवळीसह सर्व पोरं रमाच्या सोबत उभी राहिली। दाऊदला त्याची जागा दाखवायची ही जणू शपथच त्यांनी घेतली होती। तर दाऊदची ताकद कमी करण्यासाठी दाऊदच्या तस्करीच्या टीप रमा पोलिसांना देऊ लागला। त्यावर दाऊदचीही तार सटकली आणि त्यानं रमाचा काटा काढायचं ठरवलं, कारण त्याला भीती होती की रमाला वेळीच रोखलं नाही तर तो आपलं साम्राज्य उद्ध्वस्त करेल। दाऊदनं रमाचा इतका धसका घेतला की त्यानं थेट आपल्या मर्जीतल्या पोलिसांना रमा दिसताक्षणी गोळ्या घाला, तुम्हाला हवी तेवढी रक्कम देतो अशी सुपारीच दिली आणि रेकी सुरू झाली ती रमा नाईकची। रमा केस कापण्यासाठी नेहमी ट्रॉम्बे रोडवर जायचा। त्यानंतर जवळच्याच अमित स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या हिल्डा नावाच्या मैत्रिणीला घेऊन फिरायला जायचा। त्यानुसार रमावर लक्ष ठेवण्यात आलं। 21 जुलै 1988 रमासाठी हा अखेरचा दिवस ठरला। दाऊदच्या गँगमधल्या साधू शेट्टीनं जबरदस्त फिल्डिंग लावली। रमा नाईकच्या हालचालींची टीपही पोलिसांना मिळाली होती। त्याप्रमाणे नागपाडा पोलिसांनी सापळा रचला आणि फौजदार राजन काटदरेंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं रमा नाईकवर अटॅक केला। आपल्याला टीप मिळालेली आहे। तो दाढी करायला येतोय, तू तिकडून घुस, तुम्ही तिकडून घुसा। ओके, त्याचवेळी दाऊदचे गुंड अनिल परब आणि चिकना अय्याजनं रमावर रिव्हॉल्वर रोखली आणि रमा सावध झाला। क्षणाचाही विलंब न करता रमा गाडीतून उतरून अतुर पार्कच्या जिन्याखाली लपला आणि पोलिसांना आयताच सापडला। दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांची पानच्या पानं रमाच्या चकमकीच्या बातम्यांनी भरली होती। पण याबरोबरच असा आरोपही झाला, दाऊदचा गुंड अनिल परबनंच त्याचा गेम केला। रमा नाईकच्या जाण्यानं मुंबईत एक प्रकारची शांतता पसरली, पण ही शांतता होती वादळापूर्वीची, कारण याच शांततेनंतर रमाच्या टोळीची सूत्र सांभाळणाऱ्या अरुण गवळीचा उदय झाला। गुन्हेगारी विश्वातल्या या काही घटनांसह खबरदारमध्ये इथंच थांबतोय। मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा उद्देश होता तो तुम्हाला खबरदार करण्याचा, कारण अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे सावध तुम्हीही होऊ शकता। खबरदार@jaymaharashtranews.tv या ईमेल आयडीवर तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात। तोपर्यंत रहा खबरदार।